आज सकाळपासून जवळपास 3 बैठका झाल्या. शिवसेना नेते आणि सर्व ते त्यांचं वर्कआउट करतील. आम्ही भारतीय जनता पार्टीचा वर्कआउट करू आणि उद्या शेवटची बैठक होऊन त्याच्यामध्ये सकारात्मक असा मार्ग निघेल. कोणी घ्यायचं, कोणी घ्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, अशा अनुषंगानं त्या चर्चा झाल्या आणि लेखी प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिला. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या वतीनं जवळपास 41 जागा आम्हाला मिळाव्या अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिला. ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्य नेतृत्व त्या पक्षाकडे जात असतं. नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून जे युती होणार का नाही होणार हे जे भिजत गोंगडं कायम होतं, आज त्या युती संदर्भात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या जवळपास 3 बैठका झालेल्या आहे. त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं, युती झाली का नाही झाली, जे आज जालनेकरांना सगळ्यात मोठं जे कोडं उलगडलेलं नाही त्याचं आज काय झालं, त्याच्यामध्ये आज त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत भारतीय जनता पक्षाचे भास्करराव दानवे. आबा, आज नेमकं ज्या 3 बैठका पार पडल्या, आज काही सुटलं आहे का, म्हणजे मार्ग निघलाय का, युती होणार का नाही होणार? निश्चितच आगामी काळामध्ये ज्या 15 जानेवारीला निवडणुका होणार आहे महानगरपालिकेच्या, त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजितदादा गट आणि रिपाईची युती होण्याच्या अनुषंगानं आज सकाळपासून जवळपास 3 बैठका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला जे काही प्रस्ताव दिला, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला, त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला आणि संध्याकाळच्या शेवटच्या बैठकीतसुद्धा बराचशी त्याच्यावर सकारात्मक अशी चर्चा करून उद्या संध्याकाळी पुन्हा आम्ही 4 वाजता त्यावर बैठक घेणार आहे. शिवसेना नेते आणि सर्व ते त्यांचं वर्कआउट करतील. आम्ही भारतीय जनता पार्टीचा वर्कआउट करू आणि उद्या शेवटची बैठक होऊन त्याच्यामध्ये सकारात्मक असा मार्ग निघेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये आमचे नेते माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमचे निवडणूक प्रमुख सन्माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सतीश जाधव आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होतो. शिवसेनेच्या वतीनं शिवसेना नेते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर आमदार आणि पंडितरावजी भोतेकर, शिवसेना प्रमुख भाऊसाहेब घुगे, विष्णू पाचफुले, गणेशराव राऊत आणि शिवसेनेचे अन्य नेते त्या बैठकीला उपस्थित होते आणि सकारात्मक अशी चर्चा त्या बैठकीमध्ये पार पडली. उद्या मार्ग निघण्याची शक्यता आहे. जसं आज आवाज शेवटची जी बैठक होती खूप वेळ चालली, जसं आम्ही दादांची देखील बैठक ऐकली आणि खोतकर साहेबांची देखील ऐकली. नेमकं जी चर्चा होती ही जागा वाटपांवर काही प्रस्ताव अदलाबदल झालेले आहेत का? जागा वाटपाच्या अनुषंगानंच ही बैठक होती. अबकडं अशा ज्या काही एका प्रभागामध्ये 4 जागा आहे, तर मग कोणी घ्यायचं, कोणी घ्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, अशा अनुषंगानं त्या चर्चा झाल्या आणि लेखी प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिला आणि त्यांनी देखील आम्हाला लेखी प्रस्ताव दिला. आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि उद्या संध्याकाळच्या 4 वाजेच्या बैठकीमध्ये आमचे नेते बबनरावजी लोणीकर साहेब आणि माननीय दादा आणि सर्वच नेते उद्याच्या त्या बैठकीला उपस्थित राहतील आणि मार्ग निघेल. जसं जो जागा वाटपाचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये तुमच्यातर्फे किती जागांचा डिमांड करण्यात आली आणि त्यांच्यातर्फे किती जागांची डिमांड करण्यात आलेली आहे? जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 65 नगरसेवकांची निवडणूक होणार आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या वतीनं जवळपास 41 जागा आम्हाला मिळाव्या अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिला. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील आम्हाला 39 जागा मिळाव्यात अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. आम्ही त्याच्यावर आता काम करतो आहोत. जसं सगळ्यात मेन जो घोडा अडणार होता तो महापौर कोणाचा होणार, तर महापौर पदावर देखील काही चर्चा झाली का? किती म्हणजे काय 50-50चा फॉर्म्युला होणार का? जसं खोतकर साहेबांनी मग जाहीर देखील केलं होतं की 2.5 वर्ष आपण करू किंवा याच्या जास्त जागा त्याचं महापौर, असं काही चर्चा झालेली आहे का? हा तर गेल्या अनेक दिवसापासून आपण युतीचे फॉर्म्युला बघतो की ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्य नेतृत्व त्या पक्षाकडे जात असतं आणि ज्या पक्षाचे नंबर 2ला नगरसेवक निवडून येतील अशा याच्याकडे उपपद त्या ठिकाणी जात असतं. म्हणजे ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा महापौर होईल आणि निश्चितच जास्त नगरसेवक येणारा हा त्या ठिकाणी महापौरपद त्या पक्षाला मिळेल.
जसं जर असं काही घडलं की अडीच वर्षावर हे झालं, तर तुमचं वैयक्तिक मत काय की तसं झालं पाहिजे का? आजपर्यंत तर महापौर पदाचं आरक्षण देखील सुटलेलं नाही आणि म्हणून आज आपण 2.5 वर्षावर किंवा 5 वर्षावर कितीचं पद निर्माण होतं हे सुद्धा माहिती नाही. म्हणून आज त्याच्यावर भाष्य करणं मला तरी असं वाटतं उचित ठरणार नाही. उद्या म्हणजे जालनेकरांना त्यांचं उत्तर मिळेल का 4 वाजता? हो, निश्चितच आजच्या बैठकीचा जो काही आम्ही जे काही अनुमान काढलं, निश्चितच त्याच्यावरून असं वाटतं की सकारात्मक असा मार्ग त्या ठिकाणी निघेल. आमचे नेते माननीय दादा अर्जुनभाऊ खोतकर, बबनरावजी लोणीकर साहेब हे आणि माननीय कैलासजी गोरंट्याल हे सर्वच नेते रात्री जवळपास 9:30 वाजेपर्यंत ही बैठक त्या ठिकाणी सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये हे एकमेकांना प्रस्ताव दिले आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत युतीच्या संदर्भानं त्या ठिकाणी मार्ग निघेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. खूप खूप धन्यवाद आबा. हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख भास्करराव आबा दानवे. त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे 39-41 असा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाकडून 41 जागांची डिमांड करण्यात आलेली आहे. तसंच शिवसेनेकडून देखील 39 जागांची डिमांड करण्यात आलेली आहे. आणि जो आत्तापर्यंत गुंतागुंत ठरलेला जो प्रश्न होता जालनेकरांसमोर, कार्यकर्त्यांसमोर, कारण की सोमवार आणि मंगळवार आता ही 2च मुख्य दिवस राहणार आहे उमेदवारांना आपले उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी. तर त्याच्यामुळं आता उद्या 4 वाजेपर्यंत या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.